चला मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय भीमजी दरे यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत। त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया। आणि नितीनजी आंग्रे सुद्धा आले, त्यांचं वेलकम आहे। नितीनजी आंग्रे आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेणार आहोत। तर आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण काकांचा सन्मान करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण नितीनजी आंग्रेंचा सुद्धा सन्मान करू। खरं तर कांदा बटाट्याचे होलसेलचे व्यापारी आहेत, ते व्यवसाय करायला हवा। मराठी माणसाने व्यवसायामध्ये मागे राहू नये। फोटो घ्या आणि पुढचा सन्मान काका लगेच आपण नितीनजी आंग्रे यांना पण सन्मानित करूया। बहुमूल्य वेळ खरं तर त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, त्यांचा विशेष मान सन्मान आपण घेणार आहोत। सामन्याला सुरुवात आहे। पहिल्या बॉलवरती चौकारे, दुसऱ्या बॉलवरती ओ इथे जेल ड्रॉप आहे। यष्टीरक्षक एवढा ताकदवर आहे की अगदी प्रयत्न त्याने भरपूर चांगला केलाय। प्रयत्नाचे 100 मार्क आपण त्याला जरूर देऊ शकतो, एवढा चांगला प्रयत्न आहे। हा झेल जर का टिपला असता तर 2007चा तर बर्मुडाच्या खेळाडूने टिपलेल्या झेलची आठवण आली असते। सेहवागचा, वीरेंद्र सेहवागचा तो झेल टिपला होता फर्स्ट स्लिपमध्ये। इथे विकेट किपर आहेत, तो काही आठवणी आहेत क्रिकेटच्या सोबत जोडल्या गेलेल्या। बर्मुडा संघ आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु त्यांच्या आठवणी आहेत जरूर आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता नुकताच येत्या 7 फेब्रुवारीपासून जो T20 वर्ल्ड कप होणार आहे त्याच्यामध्ये बांगलादेशला मस्ती आली, तो बाहेर झाला आहे आणि आता नेदरलँड इन होतं, स्कॉटलँड आहे। आणि आय थिंक असं कानावरती येतं की पाकिस्तान भी भाऊबंद की निभवायला चाललाय, त्यामुळं तोही रिझल्ट येईल आपल्याकडे की काय होणार आहे, त्यांच्या जागी दुसरा संघ खेळेल का, त्याच्या जागी गोरसे बी का जय हनुमान नितलस। पॉइंट्स असतील तर जय हनुमान नितलसला आपण खेळूया, तिथे काही हरकत नाही। दरम्यान इथे चौकार आलाय। दहा धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ सोन्या पावशा स्ट्रायकर एंडला आहे। सोन्याची किंमत भरपूर आहे सध्या। हलक्या हातानं पॉईंटला बॉलला ढकललं, एक धाव या बॉलवरती जरूर प्रस्थापित केलं, कारण अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे। हे सोन्याला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे स्ट्रायकर एंडला संदेश मात्रेला आणण्याचा प्रयत्न करतोय की एखाद बॉल तूही फेस कर, म्हणजे येणाऱ्या षटक्यामध्ये तुलाही ते चांगलं राहील। कारण का नॉन स्ट्राईकला सतत उभा राहिले ना, जेव्हा स्ट्राईक येते ना तेव्हा मात्र तो फलंदाज थोडासा अडबडलेला पाहायला मिळतो, त्याला एखादा बॉल तरी फेस करणं गरजेचं आहे। फटका चांगला गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे, वाईडिश लॉंगॉनच्या रिझनला बॉल ट्रॅव्हल झालाय। काऊ करणं दुसरीचा प्रयत्न, सोन्या आहे त्या एंडला, म्हणजे तिकडे सेफ आहे। 2 धावा या बॉलवरती पूर्ण। षटक पहिलं समाप्त आहे, धावा धावफलकावरती बिनबाद 13। ऑन मॅच, यस अंपायर। पण मॅच चालू असताना कधी कधी एखाद्या बॉलवरती
एखादा जो निर्णय दिला जातो तेव्हा DRSचा वापर केला जातो. पण जर तुम्हाला थकवा जाणत असेल तर आमच्याकडे ORS पण आहे, म्हणजे तो तुम्ही थकवा घालवू शकता. हे आमच्या आयोजकांकडे भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. DRS पण घेऊ शकता आणि ORS पण घेऊ शकता. तुम्हाला डाऊट वाटला की फलंदाज बाद आहे, पंचांनी नॉट आऊट दिले, तर तुम्ही DRSचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला थकवा जाणला की तुम्हाला एनर्जी कमी आहे, तसं ORS आहे आमच्याकडे, तिचाही वापर करा तुम्ही. संधी आहे तुमच्याकडे, तर संधीचा फायदा घ्या तुम्ही. आता दुसरा गोलंदाज, आता रवी काट्याच्या टीमकडनं गोलंदाज क्रमांक 2 हरेश मात्रे. यस, क्या बात है, ये हमारे अंपायर के काकांकडनं गोलंदाजाला सुवर्ण संधी. 3 बॉल 3 विकेट, 1000 रुपयाचं पारितोषिक. महेश आहे. यस, अंपायरची अनोखी अदा. आणि महेश जर का झेल टिपला तर काकांच्या वतीनं तुम्हाला 500 रुपये आहेत. आमचे 40+ प्लेयर आहेत ते. मला काकांना चांगलंच माहिती आहे की 1 तारखेला मला तर वाटतं नित्तच गावामध्ये 40+ सामने 30 तारखेला आहेत. तिथे कदाचित आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. संघ खेळेल की नाही तो माहित नाही, परंतु आयोजक आहेत. चला पुढचा बॉल, गोलंदाज हरीश मात्रे. हो, स्टेप आउट केलाय, बॉलला लॉंग ऑफ कडे पाठवतात. तर मॅडम एकच धाव आहे, ते रिक्स नाही. 15 धावा धावफलकावरती. आता सोन्या आहे. सोन्या म्हटलं तर इथे आता आक्रमण करेल का, कारण पहिल्या बॉलला अगदी हलक्यात सॉफ्ट हँडल खेळलं होतं. मिड विकेटला तिकडे महेशनं बॉलला अडवलं, त्याच्या बॉलवरती एकदा आली होती. आता पुढचा बॉल आहे. हो, सोन्यासाठी तोफा कबूल आहे आणि या बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. अंपायर सिग्नल. यस, क्या बात है डीजे. क्या बात है. क्या बात है. ये वाह वाह. या षटकार. गोलंदाज साथ देत नाहीये पंचांची, द्यायला हवी, कारण ही आपली लीग आहे. इथे तुम्ही आनंद साजरा करू शकताय. आणि 21 धावा धावफलकावरती. एन्जॉयमेंट आहे. ओ, क्लास होता या बॉलवरती. बॉल ज्या रिदमचा होता त्याच दिशेने त्याला पाठवलंय डीप गलीला आणि एकच धाव आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. विकेट किपर अगदी इन ऍक्शन मध्ये आहे. तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. असं वाटतं की तुम्हाला की तिकडे थोडेसे मिसफील्ड होईल, परंतु नाही आहे. अचूक लक्ष आहे, अभ्यास आहे क्रिकेटचा त्याच्याकडे चांगला. बाहुबली आहे, परंतु चांगला खेळ आहे त्याच्यामध्ये आणि तो खेळ दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय. पहिल्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. या मॅच मध्ये कदाचित बॅटिंग पाहायलाही मिळेल. मिसटायमिंग आहे. दीपेक्षा कव्हरला, वायडिशला फिल्डर आहे बॉलच्या खाली आणि झेल टिपू शकला नाहीये. दरम्यान 2 धावा. तिसरीचा प्रयत्न नाहीये, 2च धावा आहेत. हो, इथे गडबड आहे. नॉन स्ट्राईकला आता डायरेक्ट हिट लागायला हवं होतं, परंतु अखेरकार या बॉलवरती 3 धावा आहेतच. अगदी 3 धावा पूर्ण आहेत. ते रनआउट झाले असते तर अंपायरने काहीतरी डिसिजन दिला असता, परंतु नाहीये. 3 धावा आहेत. ते काही गोष्टी असं असतात ना की विधिलिखित असतात की तिथं त्या होणंच आहे आणि ते होतात. असं म्हणतात ना, देव देवावरती कधीच आणत नाही, थोडं काहीतरी निमित्त शोधत असतो. आता या बॉलवरती एक गोलंदाजाचं निमित्त होतं की 3 धावा बाबा तुझ्या माध्यमातून होणार पूर्ण. 3च्या मदतीनं टोटल आता 25 शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अंतिम बॉल आहे. सोन्या आहे. डबल माइंड असेल या बॉलवरती. मोठा फटका की सिंगल. ओ, हलक्या हातानं बॉलला अगदी रीच केलं, पॉइंटला ढकललं गेलं. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. या आला आला आला
चौकार. क्या बात आहे. ही मजा आहे. NPL धमाका आहे. आणि बलराम पाटील तलोजा मजकूर या आनंदाला द्विगुणित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे. डान्सिंग अंपायर असे अंपायर असल्या गोट्या अंपायरची काय गरज आहे प्रवीण टेंबे सर. कशाला उगाच आणायचं तेवढ्या लांबून. आपले जवळचे आहेत ना. काय गरज आहे काल्या गोट्याला 12,000 द्यायची गरजच नाहीये. काय गरज नाही. हा हे बघा ते सांगतात बघ कशावरती. यस बिना पैशात प्रेम फक्त प्रेम. टाल्या होऊन जाऊन द्या. फ्री सेवा. फ्री सेवा आहे. बघा नितलासकरांवरती किती प्रेम आहे. नितलासकरांचं किती प्रेम आहे. फ्री सेवा ती सुद्धा प्रेमा खातीर म्हणजे पैशांपेक्षा प्रेम महत्वाचं सर्वांनी. हे 29वा दानशूर दाते आपल्याला मिळाले या स्पर्धेमध्ये. 28 आहेत आपल्याकडे आणि 29वे. हे सर्व कर्ण आहेत कर्ण. चला गोलंदाज आता लहू फडके सर एक कर्णाचे वंशज आपल्याला मिळालेत. आज आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात. शिवाजी दरे गोलंदाजीला आले. चला मॅच महत्वाची आहे कारण परास्त झालेले संघ आहेत. ऋषभ पाटीलसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. आणि दरम्यान इथे क्या बात आहे. षटकार आहे. पहिल्याच बॉल वरती आसमानी टोळा. शुभम पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. संदेश म्हात्रे यांच्याकडनं 3 षटकार जर का मारले संदेश तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. याच दरम्यान प्रतीकजी काडेकर आमच्या वल्लभगावचे सन्माननीय आलेत. त्यांचं विशेष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हार्दिक स्वागत. आपण यावं मंचावरती. 35 धावा धावफलकावरती. Step out once again. What a stroke. Cracking. Sweet sound of the bat. षटकार. थँक्यू. जे लग्नासाठी अधिकृत उमेदवार आहेत ना त्यांच्यासाठी गाणे. त्यामुळे तुम्ही थोडा प्रचार तुमचा चांगला ठेवा नाहीतर तुमच्या चौकशा चांगल्या असतात मग. त्यामुळे आपला प्रचार जरा व्यवस्थित. हॅट्रिकचा बॉल मेवण्याकडनं पारितोषिक आहे. तर बॅट यस डॉट बॉल आहे. अगदी ही चुकी झाली. मी तर म्हणेल फलंदाजाकडनं की तुम्ही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे तो सोडून दिला आणि पंचाने सांगितलं की नाही इथे बॉल चांगला आहे. डॉट बॉल आहे. शिवाजी दरे हॅट्रिकचा बॉल होता. मेवण्याकडनं पारितोषिक असेल जर या बॉलवरती षटकार. षटकार नाही आहेत आता. नाही आता परत एकदा थांबावं लागेल. परत लागोपाठचे 3 षटकार आले तरच पारितोषिक. अजून 2 बॉल बाकी आहेत. त्याच्यानंतर अजून 1 षटक बाकी आहे म्हणजे आहे पारितोषिक ते चालूच आहे. बॉल आहे काउंट आहे बॉल तो. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 12 धावा पहिल्या 2 बॉलवरती आला. टोटल 42 आहेत. ओ इथे बॅटची बाहेरची कडा सेकंड स्लिपला फिल्डर आहे. 42 धावा आता धावफलकावरती. 41 होत्या त्याच्यानंतर 1 धाव अजून 42. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता सोन्यासाठी हा शेवटचा बॉल आहे. गोलंदाज शिवाजी दरे त्याच्यावरती 2 षटकार जरूर आलेत. पुढील 2 बॉल डॉट आहेत त्याच्यानंतर सिंगल. म्हणजे एकंदरीत 3 बॉल भरपूर चांगले राहिलेत. त्याचं कारण जो विनाशकाली विपरीत बुद्धी होती जो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे डॉट बॉल त्यामुळे धावा थांबल्यात. आणि तर तिथे व्हाईट बॉल आला असता तर कदाचित पुढच्या बॉलवरती प्रहार चांगला होता. रवी काटे फिल्डिंगची
ती पाहणी करतोय की फिल्डिंगच्या नुसार एखादा नो बॉल नाही मिळावा, त्यामुळे खेळाडू मोजले जातात. एज अँड टेक अँड गोल्डन विकेट. सोन्या पावशे बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट आहे या मॅचची आणि अखेरकार सोन्या पावशे परतला जाईल. फलंदाज बाद झालाय. सलामीची जोडी अखेरकार आता 42 धावेवरती माघारी परतला जातो. पहिला फलंदाज सोन्या पावशे, जो टीमचा कॅप्टन आहे आणि त्याचा झेल समोरच्या टीमच्या कॅप्टननंच पकडला रवी काटेनं. त्यामुळं हे चांगलं बॅटल होतं, तिथे अखेरकार ते समाप्त झालंय. आता शेवटचं षटक गोलंदाज संगणक कोणावरती अपेक्षा ठेवेल, परंतु त्याहून अधिक मजा आता पंच जे आमचे आहेत ते आता मेन पंचच्या भूमिकेमध्ये. त्यामुळं किमान 2-4 बॉलवरती तरी तो आनंद आम्हाला मिळायला हवा. येस, मिळेल मिळेल, कारण मैदानाच्या आतमध्ये जो कोंबडा आलाय ना तोच आपण त्यांना बक्षीस म्हणून देऊ. सध्याच्या घडीला सोना आणि कोंबडा भरपूर महाग आहे, कारण एक कोंबडा तुम्ही घ्यायला गेला तर 1000 रुपये कमीत कमी मालक सांगतो, 1000 रुपये सहज. ना बा ते हे आहेत ना, सध्याच्या घडीला डिमांड त्या गोष्टीला आहे. आणि सोनं म्हटल्यावरती हल्ली तुम्ही लग्नाला जर का उभं राहिलं तर तुमच्याकडे किमान 2 तोळे सोने खरेदी करण्याची ताकद असायला हवी, तर तुम्ही लग्नाला उभं राहू शकता. नाहीतर साली पंचायतच आहे. पोरं पण विचार करतात, साला महागाई वाढली, ती पण आमच्या नशिबातच कशी वाढली. पंच साला एवढी महागाई, 15,000 पगार त्यात करायचं तरी काय. यस, इथे असं ते आपली लीग आहे, त्यामुळे या गोष्टी जमतील आपल्याला, काही हरकत नाही. लोक जर का विरुद्ध दिशेने चालत असतील तर आपण चांगल्या दिशेने शब्द टाकले तर काय हरकत नाही. लोक साले बडवे आपल्याला सांगतात की हिरवा महाराष्ट्र करू, त्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? हा आपला महाराष्ट्र आहे, इथे भगवा महाराष्ट्र आहे. त्यामुळे आपल्या या शब्दांना काही बंधन नाही आहे. त्यांना बंधन नाही तर आपल्याला कशाला बंधन पाहिजे. घाबरायचं नाही आहे. आपण शिवरायांच्या या पवित्र भूमीत जन्माला आलोय. यस, इथे बॅटकड आहे. दरम्यान धाव पलकावरती 43 बॉल शिल्लक आहेत आता 4. शेवटचे 4 बॉल. गोलंदाज नयन पाटील. चला, आता हा 8वा सामना आहे, त्यामुळे अजून एक शेवटचा सामना कदाचित खेळवला जाईल. अंपायर सांगतील की वेळ किती बाकी आहे. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, दरम्यान डॉट बॉल आहे. पंचांना पण संधी मिळेल का मला तरी नाही वाटत. एखाद काहीतरी चांगला चौकार षटकार नाही तर विकेट तरी घ्या बाबानो. काय करता तुम्ही? थोडंसं मनोरंजन होऊ द्या. आता संध्याकाळचं सत्र आहे, शिवाय रविवार पण आहे. हो, फटका आलाय, बॉल चाललाय. पंच बॉल, हा क्या बात है. यस, षटकार बलराम पाटील, तलोजा बचकोर. साई राजे सुद्धा पाहत असतील तर खुश असतील आज. यस, षटकार आलाय. या बॉल वरती अजून बॉल शिल्लक आहेत 2 बॉल. टोटल धावा 49. 49 ऑन बोर्ड. पंचांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गुप्तदान येते, नाव नाही फोडणार. आणि दरम्यान हा बॉल जाईल जाईल परत एकदा. डीजे डीजे, क्या बात आहे. 500 रुपये आलेत. हा हा, अरा
क्या बात आहे. जर असे 500 रुपयाचे पारितोषिक भेटायला लागले तर कसं होईल. याच दरम्यान डॉक्टर समीरजी पावशे आणि त्यांच्यासोबत लालू गायकर यांचे इथे उपस्थित लाभले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती 55 50+ 55 धावा आहेत. आता शेवटचा बॉल आहे या सत्रातील. संध्याकाळचं टायमिंग आहे आणि कोंबडा सारखा सारखा समोर येते. काका थोडा जरा कोंबड्याला सांगा की एवढा समोर नको येऊ तू. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. समोर फलंदाज आहे ज्याने 2 षटकार. आकाश हो इथे टॉपेज होती. शॉर्ट लेगला इथे बॉलला अडवलं जाईल. दरम्यान एक धाव आहे शेवटच्या बॉलवरती. पहिलं सत्र समाप्त आहे. धावा धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं अगदी 56 झाल्यात आणि 57 धावेंची आता गरज आहे. चला आता टॉस साठी पण आपण रिपोर्टिंग करायचे. चला प्रवीण सर टॉस घेताय. टॉस अनाउन्समेंट करूया आपण. कोणाची मॅच आहे. VSCC 11 आणि तनिष 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स. चला कॅप्टन्स रेडी असतील तर आपण यायचं आहे. आणि आमच्या अंपायर्स 500 रुपये आलेत आपल्यासाठी. गुप्तदान आहेत ते घ्या तुम्ही. तुम्हाला भेट आहे ती घ्यावंच लागेल. चला VSCC 11 आणि तनिष 11 सामना क्रमांक 9 खेळवलं जाईल. टॉस जावा तुम्ही. बलराम पाटील तुम्ही 1 मॅन शो. 500 रुपये आलेत बलराम पाटील यांच्यासाठी. अभिनंदन. टॉस संपन्न केला जातो. चला कॅप्टन कुठे आहेत. तनिष आणि VSCC यावं. चला कलिंगड सेवा सुरू झाली. कलिंगड सेवा सुरू झाली. आनंद घ्या. रामदास दरे यांच्याकडून अनलिमिटेड कलिंगड. यस फेमस अड्डा आहे इथला साज. आज कलिंगडची सेवा मोफत सेवा आहे. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. रामदासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर विनंती आहे सन्मान्य रामदासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला VSCC चा कॅप्टन कुठे. VSCC 11 विपक्ष तनिष 11 असा सामना आहे आजच्या दिवसातील. प्रवीण सर शेवटचा सामना आणि शेवटचा टॉस विन आपण करत आहोत. चला कॅप्टन आले. टॉस केला जाईल. पाहुणे टॉस करण्यासाठी उपस्थित आहेत. चला कलिंगडवाले सर्व्हिस सुरू झाली आहे. कलिंगड खाऊ शकता आता. टॉस करायचा आहे. विनंती करतो घ्या टॉस घ्या. आपण कॅप्टन आलेत. अविनाश 9वा सामना. 10वा सामना पण होणार आहे. टॉस संपन्न. VSCC टॉस जिंकलाय. संजू सांगडे. सत्तावन्न रनों की आवश्यकता. मिस्टी 11. सोनिया पाउशे पहली बॉल मिड ऑन पर. गुड फील्डिंग. 1 रन से खाता खुला है मिस्टी 11.
संतोष मामा, संतोष संतोष की फील्डिंग अच्छी है भाई. एक के साथ खाता खोला है. सोना पाउशे को यह मैच जीतना आवश्यक है क्योंकि इससे पहले का मैच वो हार चुके थे. रवि काटे जीते थे. रवि काटे एक मैच जीते, सोने हारे, तो सोने को ही जीतना ही चाहिए मैच एज पर द रूल्स आगे बढ़ने के लिए. ओ चलिए भाई, ये मैच पे तय होगा रिजल्ट. सोना पाउशे, कप्तान ने कप्तान का विकेट लिया है. रवि काटे 0 पर आउट. थँक्यू डीजे. दरम्यान आपण आता सन्मान घेणार आहोत. व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झाले आमचे प्रतीकजी खाडेकर, मॅडपॉम वोलब यांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत. तर दादांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय प्रतीकजी खाडेकर यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. तर आमच्या नितलस गावचे उपसरपंच संजू सांगडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सोहळा तुम्हाला इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. प्रतीकजी खाडेकर यांना इथे या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं इथे मात्र केला जातोय. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांना इथे सन्मानित केलं जातंय. त्याचा विशेष आभार आहे. गोल्डन विकेट रवि काटे. अजय, ओ अजय देखिए मजबूत बल्लेबाज है. पिछले मुकाबले में वो थोड़े निराश थे, लेकिन इस बार उनको अच्छी बल्लेबाजी करने की आवश्यकता है. आणि यस, आता पुढचा सन्मान आपण घेणार आहोत. सन्माननीय डॉक्टर समीरजी पावशे सरांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. सरांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ओ टू द कॉम्बॉक्स. 1 रन स्कोर बोर्ड पे. मिस्टर 11. ओ अच्छी गेंद है. सोना पाउशे का बल्ला नहीं चला, लेकिन गेंदबाजी चल रही है. 2 मुकाबले में वो सस्ते में आउट हुए. एज अ कैप्टन उनको मौका मिला. सबसे अधिक बाइक जीतने वाला खिलाड़ी है नितलस में सोना पाउशे. बाइकर मैन, रिकॉर्ड इतिहास बना है उनकी बल्लेबाजी में. ऑलराउंडर. ओ गैप है, गली से डिब्बा को पॉइंट पे. पहला चौका मिस्टर 11 अजय. थँक्यू. या वर्षीचा मान पनवेल कोलीवाड्याचा. एकविरा आई पालखी सोहळा 27 मार्च. आणि या वर्षी धम्माल होणार आहे, कारण पनवेलकरांचा मान आहे पालखीचा. 27 मार्च पनवेल ते कारला पायी दिंडी सोहळा तुम्ही पाहाल. 1 ओवर का खेल समाप्त है. टोटल 6, 57 चाहिए थे, अब 51 है 3 ओवर में. और अंपायर बलराम पाटिल आ गए मेन जगह पर जहां पे उनकी जरूरत थी. डीजे तैयार रहिए बलराम पाटिल के लिए. अच्छे अच्छे गाने आप प्ले कीजिए, मजा आएगा उनका डांस देखने में. 3 ओवर 51 की आवश्यकता है. नितलस प्रीमियर लीग ने इतिहास बनाया. क्या कमाल की टूर्नामेंट है. मजा आ गया. इतनी बड़ी टूर्नामेंट्स और कल माहौल बनेगा यहाँ पे. किसी चीज की कमी नहीं है नितलास प्रीमियर लीग में. दिल से, दिल खोल के हर किसी ने बख्शिश दी है. स्पॉन्सरों को मैं धन्यवाद करूंगा. सभी स्पॉन्सर कर्ण मुझे देखने मिले. दानशूर. इतलास प्रीमियर लीग छा गई. 51 3 ओवर. चला 51 पाहिजे 3 ओवर में. परेश पाउशे बॉलिंग मार्क पर. परेश. अजय, इनके रडार में आएगी तो छक्का आसानी से आएगा. गैप शॉट 4 रनों के लिए.
थँक्यू थँक्यू. कोबरा गेला कुठं? नाग कुठं गेला ह्यो? नाग आला आला परत. यस. मला वाटलं मेल लागला काय सापांचा. चलिए भाई बलराम पाटिल. यस इशारा देखिए. बलराम पाटिल का रेट बढ़ सकता है आने वाले दिनों में ऐसे अंपायरिंग करेंगे तो. ओ हल्की से थर्ड बैट में फील्डर रखा वहाँ पे. रनिंग अच्छी है, सिंगल मिलेगा और 57 चेस करने के लिए 3 और 51 चाहिए थे. चौका आया उसके बाद सिंगल आया. 11 आ गए टोटल. 46 चाहिए 46. कलिंगड सेवा सुरू झाली अनलिमिटेड. 1 टन कलिंगड आणलेत आम्ही. रामदास दरे आणि विलास पावशे 1 टन. 16 गेंदों पे 41 से 40 डॉट बॉल. 15 गेंदों पर 46 चाहिए. इतना स्प्रे में लीग एनपीएल किसी चीज की कमी नहीं. कल आइसक्रीम मिलेगी, जूस मिलेगा. कल का दिन बहुत बड़ा है. क्या बात है भाई. फील्डर है ऑन साइड पे. एक ही मिलेगा यहाँ पर. अजय मारते ज्यादा है, भगाते कम. अजय की बल्लेबाजी देखी मैंने, ताकतवर है. फिर से सिंगल मिलेगा. मैन ऑफ द मैच के लिए 6 पुरस्कार जो आज तक किसी ग्रामीण टूर्नामेंट में भी नहीं मिले, किसी केंद्रीय मंत्री चषक में भी नहीं मिले. इतने सारे मेरे ख्याल से लव पड़ गए. केंद्रीय मंत्री चषक को बाल्या मामा के टूर्नामेंट में भी नहीं मिलते इतने जितना आप में रखा है. माला माल करने वाले टूर्नामेंट. कलिंगड खत्म नहीं होंगे, दिन खत्म हो जाएगा. कलिंगड कल भी बचेंगे. 1 टन है. ओ ये देखिए भाई, इनके रडार में मत डालो. 6 रनों के लिए अजय ऑन फायर. चला लहान मुलं तुम्ही जे जाऊ नका. लहान मुलं जंगलात जाऊ नका, बिबट्या असू शकतो. वीर आहे तिकडे. चला वीर आहे त्यामुळे लक्षात घ्या, लहान मुलं जाऊ नका तुम्ही. चेंडू आपण दुसरा वापरू शकतो. चला अंपायर अजून एक मॅच होणार आहे. नाचा बिंदास. 39 पाहिजेत. 13 गेंदों पे 39. अजय ऑन फायर. नीचे रखा इसे. अंपायर क्या है भाई, डॉट है, वाइट बॉल है, क्या है? सरप्राइज है भाई, सरप्राइज है. येऊन दे. अरे भाई शाहरुख खान. वाइट बॉल. वाइट बॉल. लव बडके काय म्हणणार तुम्ही या व्हाईट बॉल बद्दल? जालिम बघत दिसतो. आवडला असेल व्हाईट बॉल, टाळ्या वाजवा. डॉल्फिन व्हाईट बॉल. अजय भाई नहीं रुकने वाला. पंजा आ गया. थँक्यू. बिनजोड. नितलास अड्ड्याचा मानकरी बलराम पाटिल तलोचे मजकूर. क्या बात है भाई, लाइव टेलीकास्ट में ये वीडियो वायरल होगा आज. बलराम पाटिल. तो चलिए भाई, जीत के अंतर है 12 गेंदों पे चाहिए 34. पाणी घेऊन जा. पंच तुमच्यासाठी 500 रुपये आलेत अशोक काकांकडून. चला ऑनलाईन 500. बलराम पाटील. सावंत पाटील या. पंच एकदम जबरदस्त आणले बघा यावर्षी. व्हाईट बॉल तुम्ही बघा व्हिडिओ, आता तुम्ही लाईव्ह बघितला नसेल तर मजा आली. व्हाईट बॉल, डॉल्फिन व्हाईट बॉल था, डॉल्फिन. 12 चेंडू 34 पाहिजेत. सावंत पाटील आइए, स्वागत है आपका. जयेश काय हरवलंय काय पण नक्की तुमचा? कॉइन का?
पंचांसाठी 500 अनिल पावशेकडून. चला पंच, पाणी पाणी द्या, पाणी द्याला. क्या बात है भाई, पैसे ये डिजर्व कर रहे, प्यार भी डिजर्व कर रहे. लव बड़के सर, ये फ्री में आने वाले हैं. उन्होंने कहा था दिल से नितलास के लिए आएंगे, लेकिन प्यार से उन्हें मिल रहा है क्योंकि वो अच्छा कर रहे हैं. ही तर त्यांच्या कलेची दाद आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊन पाटणावरती शाबासकी नाही देऊ शकत, त्यामुळं हे पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. आणि त्यांनी जे मनोरंजन केलं, जो मगाशी आपण डॉल्फिन व्हाईट, अगदी ती व्हिडिओ बनली ना प्रवीण सर, तर तिला व्ह्यूज भरपूर मिळतील. जी वायरल है, ट्रेंडिंग है नितलास प्रीमियर लीग का वीडियो. वो 12/34 चाहिए. चला स्पीडअप करायचं आहे, एक मॅच बाकी अजून. एक बिबट्या आपण पलीकडच्या वावरात पाहिलं होतं, आता मैदानाच्या आतमध्ये आहे. कलिंगड लाल आहे, कलिंगड लाल आहे, मामाचा आले. आणि पंच बेहाल आहे. चलिए भाई 34 चाहिए 12 गेंदों पे, और अंपायर का सिग्नल 4 रनों के लिए. 11 पे 30. ग्यारह गेंदों पे 30 चाहिए. अजय नॉन स्टॉप बल्लेबाजी कर रहे हैं, अजय सांगड़े भी नॉन स्टॉप कर रहे हैं. उनके साथ बल्लेबाज रवि, प्रतीक चौधरी. स्ट्राइक एंड पर चौका, पहली बॉल. दबाव गेंदबाज पर है, व्हाइट बॉल. 30 रनों की 29 की आवश्यकता है 11 गेंदों पे. एनपीएल का 16वां पर्व बहुत ही दमदार है, शानदार है. एक और चौका हो सकता है. बैकवर्ड पॉइंट पे फील्डर नहीं पहुंचेंगे, आउटफील्ड तेज है. लगातार 2 चौके, 9 रन 2 गेंदों पर, और ये मैच का टर्निंग पॉइंट है. 25 चाहिए 10 गेंदों पे. खराब गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर. प्रतीक उसका पूरा फायदा उठाते हुए. रवि काटे आउट हुए, और ये मौका है आपके पास गेंदबाज टीम की बाजी मारे. रोशन भोईर, पिछले मैच में काफी अच्छे गेंदबाजी की थी रोशन ने, डॉट गेंदे की थी. दिल जीता था रोशन अपने यूट्यूब पर. कमाल करना आपको अभी भी. 10 गेंद पे 25 चाहिए. इतना प्रीमियर लीग में इस बार हमें मौका मिला, बहुत मजा आया. क्या कमाल की टूर्नामेंट है, ऐसी टूर्नामेंट हमने कहीं नहीं देखी. इतना सारा इनाम, क्योंकि गांव की एकता होनी चाहिए. कई गांव में ये लीग नहीं होती क्योंकि गांव में एकता नहीं होती, इसीलिए. लेकिन इतलास में हो रही है क्योंकि इसमें एकता है, बहुत बड़ी एकता है. अगर इतलास गांव सोचे तो किसी को भी चुनाव जिता के दे सकते हैं, ऐसी एकता है यहाँ पे. क्रिकेट के द्वारा यूनिटी, ताकत, चाहे वो अकड़ नम सप्ताह हो, क्रिकेट हो, कुश्ती हो, हर क्षेत्र में एक गाँव आगे. प्रतीक का विकेट. 25 की आवश्यकता है 9 गेंदों पर. थैंक यू. एक बड़े अनाउंसमेंट, आज कलिंगड अनलिमिटेड है. कल कलिंगड के साथ आइसक्रीम अनलिमिटेड, जूस अनलिमिटेड. मजा आएगा, मतलब घर जाने की जरूरत ही नहीं है. आणि उद्या उपवास आहे, सोमवार आहे, त्यामुळं ज्यूस मोठ्या प्रमाणात आस्वाद घेता येईल. घसा बसेपर्यंत ज्यूस प्या. परंतु थोडं सांभाळून, थंडी आहे त्यामुळं सर्दी. नहीं काय नहीं हो, बिंदास. 9 गेंद 25. ओ आप ट्रैक करें, हवा में ऑन साइड को क्लियर किया है, फील्डर से दूर. 4 रनों के लिए चौका. 8 गेंदों पे चाहिए मात्र 21. सांगड़े बंधु प्रणय, अजय. प्रणय ने खाता खोला 4 के साथ. 8 गेंदों पे 21. बलराम पाटिल अंपायर, आपको मौका मिलेगा दूसरे ओवर में, एक ओवर बचा है अभी.
लास्ट ओवर आप ही रहेंगे मेन अंपायर के लिए। 8 गेंदों पे 21 चाहिए। देखिए गेंदबाजी के पास भी मैच है अभी भी, गेंदबाज को हार नहीं माननी है। ओ किनारा लगा था, भाग्य का सहारा मिला है, कैच छूट गई। एक गेंदे 21 चाहिए 7 गेंदों पे। कमाल का मैच है भाई। नितलस प्रीमियर लीग यूनिटी के साथ मैंने शुरुआत उद्घाटन में देखा है, बड़े बड़े हस्ती आई थी यहाँ पे, हस्तियों ने ये उद्घाटन किया, ओपनिंग, उसके बाद अब लगातार मैच हुए। और ये अच्छी गेंद है अंदर की दिशा में, बाहर स्विंग हुई थोड़ी सी ऑफ कटर। एक आ गया आखिरी गेंद पे, 3 ओवर का खेल समाप्त है। अब जीत के लिए 6 बॉल 20, कंपलसरी 20 चाहिए 6 गेंदों पर। चलिए बलराम पाटिल साहब आएंगे मैन अंपायर के लिए, मजा आएगा भाई। डॉल्फिन वाइट बॉल तो आपका वायरल होगा आज इंस्टाग्राम पे। किसी ने सोचा नहीं था कि वो डॉल्फिन वाइट बॉल देंगे, मुझे लगा कि बाहर जाके डांस करेंगे, लेकिन जैसे मछली तड़पती ना पानी बिना, वैसे तड़प रही थी वो मछली। लव पटके सर आपने कुछ अलग देखा वहां पे? आम्हाला तर असं वाटलं की यार डॉट बॉलची काही वेगळी खूण आहे का काय, परंतु आम्ही प्रत्यक्षात असं जाणवलं की यार मासा पाण्याच्या बाहेर आला आणि थडपला. क्या बात है। चलिए 20 रन चाहिए 6 गेंदों पे। कॅमेरामॅन जरा फोकस कर डोंगळीवरती काय आहे, जरा प्रवीण सर बघा कॅमेऱ्यामध्ये तिकडे स्क्रीन वरती. चले भाई उनका प्रोग्राम शुरू है वहां पे, हा. सोई झाली त्यांची। कपडे बिबडे काढून बसलेत लेकिन म्हणून- लोकेशन अच्छा है, देखिए वहां से वो एंजॉय कर रहे हैं संडे आज, और Yes. मैच भी देख रहे हैं। अंपायर मॅच ऑन, मैच हो रहा, ओके ओके। कॅमेरा फोकस कर. कैमरामैन फोकस करो। बलराम का डांस देखेगा, अंपायर का डांस देखेगा, यस देखेगा ना, देखेगा ना। क्रिस का गाना, क्रिश का गाना भी सुनेगा. क्रिस का गाना लगाओ और अंपायर का हाँ, डांस ये देखो। ये क्या था? मंकड़ विकेट वार्निंग दीजिए अभी अजय संगड़े को वार्निंग। 6 गेंदों पे 20 चाहिए, अभी भाग नहीं सकते आप ऐसे। चलिए अजय सांगड़े बच के रहिए भाई। चलिए अंपायर का डांस देखेगा, ले बेटा 6 गेंद 20 रन, ले बेटा। चलिए भाई सोनिया होगा तो नहीं मिलेंगे आपको। ये अद्भुत खिलाड़ी ये क्रिश है, क्रिश की तरह उड़ने वाला सुपरमैन। 19 चाहिए 5 गेंदों पे। अजय सांगड़े ने मिट्टी लगाई हाथों पे, देखिए पहलवान लाल मिट्टी। यार इनके रडार में आई तो भाई बहुत दूर जाएगी ये। 8 मिलेगा, आईएसपीएल में 9वां मिलता है ना, बैनर लगाने चाहिए थे यहाँ पे। 10 भी मिलेंगे इनके बल्ले में अगर रडार में आते तो स्लॉट में। आ गई भाई, देर मत करना मुंडा। डीजे उचल त्याला। सुनेगा उचल। चला धन्यवाद, क्या बात आहे। बलराम पाटील साठी टाळ्या होऊन जाऊन द्या, अंपायर साठी। मला वाटतं उचलतील ते, चांगलं गाणं, अजून भारी गाणं येऊन द्या। अंपायर डायरेक्ट गेले असता। 4 गेंद बची है। ओ ये अंदर है सोन्या पावशे सुपरमैन। ए सावकाश ए लाई। सोड बाबा सोड. ए चला टाळ्या होऊन जाऊन द्या। सोन्या तुमच्यावर प्रेम आहे, पंचांचं ते प्रेम दाखवलं, चांगला खेळला तुम्ही। ही सोन्याची मिठी होती. सोन्याची मिठी वा। 3 बॉल मध्ये 13 पाहिजे, 13 रन। अजय सांगड़े के लिए तालिया भाई, क्या कमाल का छक्का मारा अजय। 25 रनों की पारी अजय सांगड़े। 3-13, चला मॅचचे 3-13 झालेत।
3 गेंदों पे 13 चाहिए। चलिए भाई, किसके 3-13 होंगे? 11:15 चाटेव कोरा 3-13। चला बैटिंग साठी हरेश बल्लेबाजी के लिए। एक मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता उन्होंने पिछले मैच में रवि काटे के साथ। एक मैच का हीरो था हरेश बॉलिंग में। 3 बॉल 13। आया आया पहला सोन्या पावशे, ये 10सा। गौतमी पाटील ए क्या बात है, जीत के लिए चाहिए 2 गेंदों पे 7, कंपलसरी 7। 1 रन तो इस गेंद पे चाहिए, पे छक्का बचेगा। हरेश 2 बॉल 7 रन। सोन्या पावशे 1 मैच हार चुके, रवि काटे 1 मैच जीते, तो ये सोन्या पावशे को जीतना ही चाहिए मैच, आवश्यक है उससे जीतना। नीला ब्लू आर्मी को मैच जीतना ही पड़ेगा, 1 हारी है। ग्रीन आर्मी 1 मैच जीती है, 2 बॉल 7। दबावे दबावे, डॉल्फिन वाइड बॉल, डॉल्फिन। ओ ओ शाहरुख खान के पोज में कुछ अलग होने वाला है, अलग होने वाला है। ओ वाइड बॉल चला चला, यस वाइड बॉल। 1 छक्का चाहिए 2 गेंदों पे। आखिरी मुकाबला बच्चा अभी, तेजस मात्रे बता रहे। हरेश 1 मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता है, क्षमता है उनके अंदर। अभी 1 छक्का मारा उन्होंने, आसान है उनके लिए, पहले से डगआउट से सेट होके आए थे। अगर रवि काटे जीतते तो 2 पॉइंट्स हो गए उनके पास जीत के, लेकिन भाई ब्लू आर्मी 2 बॉल 6। ओ चलिए भाई, 1 बॉल 6 रन। क्या जबरदस्त मुकाबला है। MS धोनी बनना पड़ेगा। 2011 का वर्ल्ड कप याद करिए, MS धोनी ने मलिंगा को छक्का मारा था। 1 बॉल 6। क्या बात है, डीजे अच्छा गाना रखिए। अभी 1 बॉल 6 रन। देखिए टीम मीटिंग ली जा रही है, क्या जरूरत थी इसकी? शायद नहीं। यहां चलिए फील्डिंग परिवर्तन है, सोनिया खुद जाए गए गेंदबाज के पास। गेंदबाज है आकाश सांगड़े गेंदबाजी के लिए। 1 बॉल 6 रन। MS धोनी, सोनिया पावशे का कान मंत्र हरेश के लिए जाल बिछाया जा रहा है। चक्रव्यूह है यहाँ पे। तो चलिए भाई, जोरदार तालियां श्रेयस बनाम मिस्टी 11 बनाम कनव 11। 1 बॉल 6 रन। ओ चलिए भाई, कनव 11 ने 1 मैच जीत लिया, मिस्टी 11 ने भी 1 मैच जीता है। लेवल अप डीजे। सोनिया पावशे मैन ऑफ द मैच। संदेश मात्रे सेकंड मॅन ऑफ द मॅच. संदेश आणि सोन्या दोघांनी यायचंय. चला नेक्स्ट मॅच लगेच फिल्डिंग लावा. चलिए लास्ट मैच. सोन्या पावशे मॅन ऑफ द मॅच आणि संदेश मात्रे. चला मॅन ऑफ द मॅच सोन्या पावशे आणि संदेश पावशे, संदेश मात्रे. चला दोन्ही खेळाडूंना विनंती आहे की आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. बलराम पाटील तुमचे कॅश. यस बलराम पाटील 1000 आणि बलराम पाटील 500 जीपे घ्या घ्या. प्रेमाने दिलेत तुम्हाला. प्रेमापोटी आहेत ते. अशोक काका तुमच्या हस्ते द्या. अशोक काका या तुम्ही द्या प्रेमाने. क्या बात है, क्या बात है भाई. डॉल्फिन व्हाईट बॉल तर व्हायरल होणारच. डॉल्फिन अंपायर आजपासून. टाळ्या होऊन जाऊन द्या अंपायर बलराम पाटील. बलराम पाटील मोठं नाव आहे. नितलासकरांसाठी काही पण, काय पण आणि कुठे पण, कधी पण, आता पण या मॅचला. यस. आणि ते आपण डॉल्फिन अंपायर
नाव देऊया आता त्यांना. चला मॅन ऑफ द मॅच दोन खेळाडू आहेत सोन्या पावशे. सोन्या पावशे आणि संदेश म्हात्रे. सोन्या पावशे फर्स्ट मॅन द